ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। मुंबई फक्त मनसे आणि शिवसेना उबाठाचीच ताकद पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी वक्तव्य केल्याचं आता कळतंय। मनसे शिवसेना उबाठा व्यतिरिक्त इतरांची मुंबईत ताकद नाही असं विधान राज ठाकरे यांनी आजच्या बैठकीत केल्याचं कळतंय। गट अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणूक कामाला लागावं, मनसेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या तपासाव्यात अशा पद्धतीचा आदेश, अशा सूचना आज राज ठाकरे यांनी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीमध्ये दिल्याचं कळतंय। आणि याच्यातलं त्यांचं अर्थातच महत्त्वाचं विधान आहे की मुंबईमध्ये फक्त मनसे आणि शिवसेना उबाठाचीच ताकद आहे। या संदर्भात अधिक माहिती आपल्याला देणार आहेत आपले प्रतिनिधी वेदांतने। वेदांत, नक्की इनसाइड स्टोरी काय आहे आजच्या बैठकीची? पूर्वी साधारणपणे तासभर ही बैठक चालली, ज्यामध्ये मुंबईचे नेते त्यासोबतच पदाधिकारी, मग त्यामध्ये गटाध्यक्ष असतील, त्यासोबत विभागाध्यक्ष आणि सरचिटणीस या सगळ्यांची बैठक होती, ज्यामध्ये काही विशेष सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आहेत आणि मनसैनिकांनी कशा प्रकारे तयारी करायची आहे त्या संदर्भातले काही मुद्दे त्यांनी राज ठाकरेंनी आपल्या जे काही भाषण होतं, मार्गदर्शक भाषण होतं त्यामध्ये मांडलेले आहेत। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हे सांगितलं की मुंबईमध्ये तळागाळात दोनच पक्षाची ताकद आहे, एक म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि दुसरी म्हणजे ठाकरेंची शिवसेना, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। आणि त्यामुळे या सगळ्याचा विचार करून आपण तयारीला लागलं पाहिजे। गटाध्यक्षांनी विशेष जबाबदारी घेतली पाहिजे, शिवाय इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेतली पाहिजे आणि मतदार याद्यांमध्ये जो काही घोळ समोर येतोय त्याकडे सुद्धा लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आणि 2017 पासून आपण हा विषय लावून धरलेला आहे आणि आता इतर पक्ष सुद्धा या विषय समोर मांडत आहेत, त्यामुळे मतदार याद्यांकडे विशेष लक्ष ठेवा आणि आपली ताकद ओळखून आपण तयारीला लागलं पाहिजे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मार्गदर्शन करताना या सगळ्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे। पुन्हा एकदा म्हणजे आपण युती संदर्भात त्यांनी कुठलंही भाष्य केलेलं नाही, मात्र यांनी हे सांगितलंय की दोनच पक्षाची ताकद आहे, इतर जे पक्ष आहेत त्यांची फारशी ताकद तळागाळात नाहीये आणि या सगळ्याचा विचार करूनच आपण पुढची रणनीती आखली पाहिजे। आणि गटाध्यक्ष जो अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी कनेक्ट असतो, तळागाळातल्या लोकांशी कनेक्ट असतो, त्यांनी विशेष जबाबदारी घेऊन या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याच्या सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या या मीटिंगमध्ये केलेल्याचं कळतंय। सूत्रांनी जी माहिती सांगितली, एक तासभर हे भाषण होतं आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर काही सूचना ज्या आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने त्या मनसे अध्यक्षांनी केलेल्या आहेत। वेदांत, पण एकंदरीतच ज्या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे पुन्हा एकदा सूचक समजायला हरकत नाहीये। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।